की हे सहजातीयसाठी आहे, आंतरजातीयसाठी लागू नाही होत. ते मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सोयरिकी होतात. आता विदर्भातून जी मुलगी येते तिच्याकडच्या सगळ्या नातेवाईकांकडे प्रमाणपत्र असतं, म्हणजे ते कुणबी म्हणून आयडेंटिफाय झालेले लोक आहेत. आणि लग्न होताना काही सर्टिफिकेट बघून लग्न होत नाही. लग्न होताना कोणाची जातही विचारण्याची पद्धत नाहीये, कारण नातं समजल्याशिवाय आपण ते लग्नच करीत नाही. त्यामुळे नातं विचारूनच ते लग्न होतात. मग आता विदर्भाशी नातं जुळलेलं आहे आणि त्याच्याशी लग्न जर झालं तर विदर्भातली मुलगी जेव्हा मराठवाड्यात येईल तेव्हा तिच्या आई वडिलांच्याकडे असलेल्या नोंदीचा इकडे तिच्या सासू सासऱ्याच्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल असा या जीआरचा अर्थ आहे. आता या आधी तुम्ही म्हटले की याला अधिसूचना म्हणायची की राजपत्र म्हणायचं, मुळामध्ये काय आहे, काय हे आपण समजून घेऊ. काल जे सरकारने दिलं त्याला काय टेक्निकल नाव आहे. मुळात आपल्याकडे 2000चा जातीचे दाखले देण्याचा आणि जातीचे दाखले पडताळणी करण्याचा एक कायदा आहे. 2000चा कायदा असं त्याला म्हणतात. त्याच्या अंतर्गत 2012ला ते अधिनियम त्याचे नियम तयार करण्यात आले. कायदा अधिनियम असतो आणि त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नियमावली तयार केली. ती 2012चा नियम त्याला म्हणतात. जातीचे दाखले देणे आणि पडताळणीचे नियम असं त्याला म्हणतात. तर त्याच्यामध्ये 2018ला एक अमेंडमेंट झाली होती आणि ती अमेंडमेंट याच्यासाठीच झाली होती की रक्ताचे नातेवाईक कोणाला म्हणावं, त्याच्यासाठी त्यात व्याख्या दिलेली होती. त्याला 2018चा रूल्स म्हणतात. त्याच्यामध्ये आता अमेंडमेंट झाली आहे आणि रूल्स मध्ये अमेंडमेंट करणं हे सरकारच्या हातात असतं. त्याच्यासाठी विधिमंडळाच्या अधिवेशनाची गरज नसते. त्याच्यासाठी त्याला कायदा म्हणून ऑर्डिनन्स म्हणून काढण्याची गरज नसते. अध्यादेश हा ऑर्डिनन्स असतो. तो कायद्यात रूपांतरित करायचा असेल तर त्याला ते अध्यादेश म्हणतात. ही काय आहे, राजपत्रित अधिसूचना आहे. त्याच्यामध्ये काय असतं की रूल मध्ये बदल करायचं सरकारला अधिकार आहे. कॅबिनेट सुद्धा ते बदल करू शकतं. हा मुद्दा त्यातला महत्वाचा. आणि त्यामुळे हे असा राजपत्र इश्यू करण्याचा अधिकार सरकारला आहे. सरकारच्या अखत्यारीतला तो विषय आहे आणि सरकार त्यात बदल करू शकतं. कारण आधीचं 2018चं राजपत्र सुद्धा असंच निघालेलं होतं. हा त्यातलं एक महत्वाचं, म्हणून याला राजपत्र म्हटलेलं आहे. त्याला आपण अधिसूचना म्हणू शकतो. याच्यामध्ये काय म्हटलंय त्यांनी आता की आधीच्या जे रक्ताच्या नात्याचा विषय होता, पितृसत्ताक पद्धतीचा विषय होता, तो 2018लाच डिफाईन केलेला आहे. पितृसत्ताक म्हटल्याने फार त्याला वेगळं काही वळण लागतंय असा विषय नाही. रक्ताचे नातेवाईक म्हणणं किंवा पितृसत्ताक म्हणणं हे एकच अर्थाचे दोन शब्द आहेत. त्यामुळे आपण आता त्याची दुसरी बाजू बघू की सरकारने ही अधिसूचना काढली आणि अमेंडमेंट केली. याचा अर्थ काही ना काहीतरी नवीन दिलेलं आहे. म्हणजे हेतू आणि कृती या दोन गोष्टीवर त्याचा आपण इंटरप्रिटेशन करू शकतो. नवीन काहीतरी दिलेलं आहे आणि नवीन द्यायचं होतं म्हणूनच त्यांनी ते अधिसूचना काढलेली आहे, हे आपल्याला आधी मान्य करावं लागतं. मग नवीन काय आहे, ते याच्यामध्ये नवीन हे आहे की सगळे सोयरे, याचा अर्थ दोन बाजूचे नातेवाईक होतात. आपल्याकडे मराठी भाषेमध्ये सोयरीक जेव्हा होते तेव्हा दोन गणगोत एकत्र येतात. म्हणजे एका गणगोतात लग्न होत नाही. आपण त्याला बहीण भावाच्या नात्यातले लोक म्हणतो. इव्हन काही काही ठिकाणी ते एका आडनावात सुद्धा लग्न होत नाही, कारण ते बहीण भावाचं नातं तिथे जोडलं जातं म्हणून. त्यामुळे आता जे आधी जे मिळत होतं ते केवळ बहीण भावाच्या नात्यातल्या लोकांच्या नात्यातल्या नोंदींचा विषय होता. आता नव्या याच्यामध्ये पलीकडच्या नातेवाईकांच्या नोंदीचा सुद्धा एकमेकाला उपयोग होईल अशा पद्धतीचा त्यांचा हेतू आहे. आणि त्यांनी ती कृती अशी केलेली आहे की पितृसत्ताक पद्धतीनुसार काका, आजोबा, आत्या किंवा चुलत भाऊ, भाऊबंद, भावकी अशातले त्याच्यात धरलेले आहेत. ही एक बाजू झाली. त्यांनी त्याच्यामध्ये तथा असं म्हटलं, तथा सजातीय विवाह संबंधातून निर्माण होणारे सोयरे यांच्यामध्ये नातेवाईक जे नातं निर्माण होतं त्याच्यामध्ये सुद्धा एकमेकांमध्ये जर काही असं नोंद आढळलेली असेल त्याचा सुद्धा दोन्ही बाजूला फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने याच्यामध्ये व्यापकता आणलेली आहे. हे एकदम सत्य गोष्ट आहे. याला आता मी समाजशास्त्रीय आधार काय हे पण सांगतो. मुळामध्ये हा मुद्दा जरा नात्यांच्या ह्याच्यानी कुणाला सर्टिफिकेट मिळू शकतं त्या संदर्भात जरा नात्यांच्या जोड्या घेऊन जर समजून सांगितल्या तर लोकांना अतिशय समजा येईल. उदाहरण घेऊया. सगळ्यांना शंका जी आहे तीच आधी आपण उदाहरण घेऊ.
म्हणजे काय आहे, त्यांनी सजातीय विवाहाला हे लागू आहे असं म्हटलं, आंतरजातीय विवाहाला नाही. त्याचं कारण असं आहे की एखाद्या ब्राह्मण मुलीने एखाद्या एससी मुलाशी लग्न केलं तर म्हणून ती ब्राह्मण मुलगी एससी होत नाही. ही भीती असल्यामुळे याच्यामध्ये क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे की हे सजातीयसाठी आहे, आंतरजातीयसाठी लागू नाही होणार. आता आपल्याकडे मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सोयरिकी होतात. आता विदर्भातून जी मुलगी येते तिच्याकडच्या सगळ्या नातेवाईकांकडे प्रमाणपत्र असतं, म्हणजे ते कुणबी म्हणून आयडेंटिफाय झालेले लोक आहेत. आणि लग्न होताना काही सर्टिफिकेट बघून लग्न होत नाही. लग्न होताना कोणाची जातही विचारण्याची पद्धत नाहीये, कारण नातं समजल्याशिवाय आपण ते लग्नच करीत नाही. पदराला पदर लावणं म्हणजे जात विचारणं नव्हे, नातं विचारणं आहे. त्यामुळे नातं विचारूनच ते लग्न होतात. त्याला आपण सामाजिक नैसर्गिक विवाह असं म्हणतो, म्हणजे सजातीयमध्ये नातं जुळल्यावरच लग्न होणं. मग आता विदर्भाशी नातं जुळलेलं आहे आणि त्याच्याशी लग्न जर झालं तर विदर्भातली मुलगी जेव्हा मराठवाड्यात येईल तेव्हा तिच्या आई वडिलांच्याकडे असलेल्या नोंदीचा इकडे तिच्या सासू सासऱ्याच्या पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल असा या GR चा अर्थ आहे. म्हणजे हे जे काय अधिसूचनेचा अर्थ आहे ते 100% खरं आहे. आता याच्यामध्ये आणखी आहे की तेवढेच नाते तयार होत नाहीत ना. म्हणजे आता इथे 2 भाऊ आहे, एकाची बायको ती असली तिकडून आलेली तर दुसऱ्या भावाला पण त्याचा फायदा होईल ना, कारण नातं एक्सटेंड होत राहतं. त्यामुळे ही अधिसूचना काढण्याचा सरकारचा हेतूच हा आहे की सरसकट हा शब्द कायद्यात बसत नसल्यामुळे तत्सम परिणामकारक असलेली गोष्ट काय असू शकते, तर नात्याचं एक्सटेन्शन होत राहणे, नात्याचं जाळं निर्माण होऊन एकमेकाला फायदा मिळत राहणे, हा सरकारचा त्याच्यामधला हेतू आहे. हेही आपण सगळ्यात लक्षात घेतलं पाहिजे. आणि कोर्टामध्ये सरकारचा हेतू हा मेन इंटरप्रिटेशनचा आधार असणार आहे. त्यामुळे ज्याला याला विरोध करायचा आहे तो याला विरोध करू शकतो, तो कोर्टातही जाऊ शकतो. पण एक तर सरकारच्या अधिकारात ही गोष्ट आहे की नाही हे पहिल्यांदा चेक होणार, तर ती आहे, कारण ते रूल्स मध्ये चेंज केलेले आहेत. दुसरी गोष्ट, सरकारचा हेतू काय आहे, तर आधीचे जे नातेसंबंध होते त्याच्या पलीकडे अजून वाढ करायची आहे त्यांना, आणि नात्याचं जाळं एकमेकाला जोडून जोडून ज्यांच्याकडे नोंदी नाही त्यांच्यापर्यंत त्यांना रिझर्वेशन बेनिफिट पोहोचवायचे आहे. हा स्पष्ट हेतू सरकारचा आहे. त्यामुळे याच्यात वाही संबंध असतील तर व्याही संबंधाला दोन्ही बाजूने एकाकडे नोंद असेल तर दुसऱ्याकडे त्याचा परिणाम होणार, त्याचा फायदा मिळणार, हे याच्यातून त्यांना सांगायचंय.